सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। हा व्हिडिओ आहे लातूर नांदेड महामार्गावरच्या नांदगाव पाटी परिसरातला। हा व्हिडिओ बघताना मोठा थरकाप उडतोय। 3 मार्च दुपारी 1:45च्या सुमारास बाईकवरून दोघे जण लातूर नांदेड महामार्गावर रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याच वेळी मागून एक एसटी बस आली। तेव्हा बाईकवरील दोघांचा जीव वाचवण्यासाठी बस ड्रायव्हरनं बस रस्त्याच्या दुसऱ्या लेनमध्ये नेली, पण बस वेगात असल्यानं ड्रायव्हरचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि बस डिवायडरला घासून पलटी झाली। या बसमध्ये 40 पेक्षा जास्त प्रवासी होते। त्यातील 36 प्रवासी जबर जखमी झाले असून 5 जणांची प्रकृती गंभीर आहे। या अपघातात 2 प्रवाशांचे हात खांद्यापासून तुटल्याचं सांगितलं जात आहे। अपघातानंतर जखमींना तातडीनं लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। काही दिवसांपूर्वी नांदगाव पाटी येथे असाच अपघात झाला होता, ज्यात एका दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला। वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नांदगाव पाटी हे आता अपघात स्थळ बनत चाललंय का, असा प्रश्न विचारला जातोय। त्यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असल्याची चर्चा आहे।